असं म्हणतात की अधिक महिन्यामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये जर आपण 33 दीपदान आणि कुलदेवीची ओटी भरली तर त्याचं फळ आपल्याला हजारो पटींनी भेटत असतं. तुम्ही अजून पण 33 दीपदान केले नसतील किंवा कुलदेवीची ओटी भरली नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अधिक महिन्यामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये 33 या अंकाला खूप महत्त्व आहे. आता मी पहिल्यांदा सकाळी लवकर उठून व्यवस्थित बाहेर झाडून पुसून घेतलं आणि त्यानंतर ना उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घेतलं. तुम्ही मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी किंवा काही महत्त्वाच्या दिवशी अशा प्रकारे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन नक्कीच करू शकता. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी जी आहे ना ती दूर राहते. यानंतर आम्ही दरवाजामध्ये छान अशी रांगोळी काढून घेतली. आता रांगोळी तर मी रोजच काढत असते बाहेर. यानंतर पहिल्यांदा मी कुलदेवीची ओटी भरून घेणार आहे. तर आमची कुलदेवी ही माहूरची रेणुका माता आहे. आता पहिल्यांदा इथे मी टाकाची पूजा वगैरे करून घेणार आहे. जिथे मला पूजा मांडायची आहे तिथे मी व्यवस्थित स्वस्तिक काढून हळदी कुंकू वाहून त्या जागेची पूजा करून घेतली. त्यानंतर हा देवघरातील मंगल कलश आहे जो कुलदेवीच्या स्वरूपामध्ये स्थापना केलेली आहे. मंगल कलशातील पाणी बदलून घेतलं. त्यानंतर त्यावरती छान स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. इथे टाकाची पण स्थापना केली, छान पूजा वगैरे केली. आता इथे मी ओटी भरून घेत आहे. त्यासाठी एक साडी घेतलेली आहे, एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे. त्याचप्रमाणे तांदूळ, खोबरं आणि सुपारीने मी इथे 3दा ओटी भरून घेतलेली आहे. यावरती आपल्याला हळदी कुंकू, वेणी, बांगड्या, त्याचप्रमाणे मेहंदी कोन, जोडवे वगैरे ठेवून घ्यायचे आहेत. तुम्ही यावरती मंगळसूत्रसुद्धा ठेवू शकता. आता अशा प्रकारे ही ओटी आपण ठेवून घेतलेली आहे. हृदयाजवळ ओटी लावून आपल्याला देवीजवळ नेऊन ते अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत. मी इथे छान रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. आता इथे मी ना 33 दीपदान करणार आहे. तरी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने दीपदान करू शकता. तुम्ही 33 दिवेसुद्धा बनवू शकता किंवा 33 वातींचे एकच वात बनवून सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. तर मी सेपरेट 33 वाती तेलामध्ये भिजवून अशा प्रकारे लावून घेतलेल्या आहेत आणि या वातींनी आपल्याला देवीला छान ओवाळून घ्यायचं आहे. व्यवस्थित पूजा वगैरे करायची आहे. याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्की बघायला भेटेल. तर अशा प्रकारे मी आज कुलदेवीचा कुलाचार करून घेतलेला आहे आणि 33 दीपदानसुद्धा करून घेतलेलं आहे. मी 33 दिवेसुद्धा बनवून दीपदान करणार आहे. ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन.